दिसतोय परक्याचा, फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं गायत्रीला सिद्धांतकडून हे जाणून घ्यायचंय की अशी कोणती गोष्ट होती जिच्यामुळे त्या लोकांनी सिद्धांतला आशासोबत लग्न करण्यासाठी भाग पाडलं. नानांना भेटायला आभा येते, जी त्याच रोहितची बहीण आहे ज्याचा खून गोविंदने केला होता. गायत्रीकडून हे सत्य समजल्यानंतर की सिद्धांतच्या हातून खून झालेला आहे, सोहनलाल खूप चिडतो आणि पल्लवीला सिद्धांतला न भेटण्याचा हुकूम देतो. आता पुढे मी पण डिसाईड केलंय की मी विजयला नाही विसरू शकत आणि ना विजय मला विसरू शकत. त्याने जे चूक केली होती त्याची शिक्षा त्याला आधीच मिळाली आहे. आज ती आशा त्याची पत्नी आहे. त्या लोकांनी भाग पाडलं त्याला हे लग्न करण्यासाठी आणि तुम्ही सगळे त्याला ही शिक्षा द्यायचं म्हणताय माझ्यापासून दूर करून. मावशी, विजय माझ्याशिवाय नाही जगू शकत ग. तू काळजी करू नकोस पल्लवी, मी तुझ्या सोहन काकांना समजवण्याचा प्रयत्न करीन. मला तर एक गोष्ट समजत नाहीये मॉम, जर विजयच्या हातून खून झालेला आहे तर मग नानूंना काय विजयच सापडला का आशाचं लग्न करून देण्यासाठी, जिथे आशा स्वतः एक वकील आहे. तिच्या वकिलीचाच तर गर्व आहे त्या लोकांना. त्यांनी विचार केला असेल जर कधी विजयवर कायदेशीर कारवाई झालीच तर आशा त्याला वाचवू शकेल आणि विजय तिच्या याच उपकारांखाली दबून हतबलतेने अख्खं आयुष्य तिच्या बरोबर घालवेल. तो भले कितीही हतबल का होईना, पण त्याच्या मनात माझ्यासाठी जे प्रेम आहे ते कधीच नाही संपू शकत. हे माहिती असूनही की तू विजयवर किती प्रेम करतेस, त्या लोकांनी आशाला जबरदस्ती विजयच्या गळ्यात बांधलं. या गोष्टीचं उत्तर तर बाबा आणि आशिषला द्यावंच लागेल. ते यात यशस्वी झाले म्हणून जेवढे खुश झाले असतील ना, आशाच्या बर्बादीमुळे त्यापेक्षा जास्त रडले. हे बघ सुनबाई, आम्हाला तुझ्या संकल्पाशी काही देणं घेणं नाही आणि तुझ्या संकल्पासाठी मी माझ्या घरचं सुख दावणीला नाही लावू देऊ शकत. आमचा जावई जर सुखी होऊ शकत नसेल ना तर आम्ही आमच्या सुनेला सुखी ठेवून काय करणार. तू जर स्वतःला या घरची सून मानतेस तर तुला सुनेच्या कर्तव्याची जाणीवही असली पाहिजे. आणि सुनेचं कर्तव्य हे नसतं की घरच्या सदस्याला फासाच्या दोरापर्यंत घेऊन जायचा प्रयत्न करा. जर तुला तुझ्या कर्तव्यांची जाणीव नसेल तर आम्हीही आमच्या नात्यांच्या मर्यादा विसरून जाऊ. आशा, या आहेत त्या सगळ्या फाईल्स ज्या मी नानांच्या घरून घेऊन आलोय आणि आता माझी इच्छा आहे की तू तुझी प्रॅक्टिस पुन्हा सुरू करावीस. पण काय सिद्धांत, हा पण तर तुझ्या घरच्यांनीच उपस्थित केलाय. माझ्या पहिल्याच केसमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करताय. मी असा कधी विचारही केला नव्हता. मला माहिती आहे आशा, माझ्या घरच्यांच्या मनात काय आहे आणि मला हेही माहिती आहे की
तुला तुला कायदा आणि न्यायाच्या मार्गाने जायचंय. नानू आणि आशिष सुद्धा या गोष्टीमुळे खूप काळजीत आहेत, पण त्यांची अपेक्षा तुझ्याकडून आहे की तू ह्या सगळ्यात सत्य जाणून घेऊन मला साथ देऊन आपण काहीतरी मार्ग काढला असता. बरोबर, तूच सांग ना, काय मार्ग असू शकतो. मला नव्हतं माहित की जिजूंच्या हातून एक खून झाला असेल. नशिबाने मला आणि तुला एका बंधनात बांधून टाकलं. आता तू माझी पत्नी आहेस आणि या घराची सून. जर मला हे सत्य आधीच समजलं असतं तर मी हे लग्नच केलं नसतं. अशा लग्न तर नशिबाने होत असतं, आणि नशिबाने जर तुला या घराची सून बनवले तर यामध्येही त्याची काही मर्जी असणार. अशा आयुष्यात बऱ्याचदा अशी परिस्थिती निर्माण होते आणि माणसाला तडजोड ही करावीच लागते. पण या घरची सून या नात्यानेच मी न्यायाची लढाई नाही लढू शकत. सिद्धांत, जर मी या घरची सून नसते तर तुम्ही मला सगळे अडवू शकला असतात. अशा अपेक्षा परक्यांकडून नाही तर आपल्या माणसांकडून केली जाते. म्हणूनच या घरात सगळ्यांना तुझ्याकडून अपेक्षा आहे की तू जिजूंना शिक्षा मिळवण्याच्या बाबतीत नाही तर त्यांना वाचवण्याच्या बाबतीत विचार करशील. पण सिद्धांत, तुझी पत्नी या नात्याने मी सुद्धा तुझ्याकडून ही अपेक्षा करू शकते ना. तू माझी साथ देऊन सत्याची साथ देऊ शकशील, न्यायाची साथ देऊ शकशील, म्हणजे मी माझं वचन निभावू शकेन. थंड डोक्याने विचार करायचा की काय कोणी भाऊ आपल्या पत्नीने दिलेल्या वचनाखातर, आणि तेही असं वचन जे त्याच्या पत्नीने कोण्या परक्याला दिलेलं होतं, आपल्या बहिणीच्या सौभाग्याची कुर्बानी देऊ शकतो. नाही अशा, असं नाही होऊ शकत. आणि तुला या सगळ्याचा विचार करावा लागेल. तू दिलेल्या वचनाबरोबरच या घराच्या बाबतीत तुझी कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांचाही विचार करावा लागेल. आणि हो, माझं मत ऐकशील तर प्लीज थंड डोक्याने विचार कर. हा आशिष बेटा, नाही नाही, मी घरीच आहे. तू कामिनीला भेटायला चाललायस? अरे वा, तिला माझा आशीर्वाद सांग आणि तिला म्हणावं की शक्य असेल तर तुझ्यासोबत इकडे ये. ठीक आहे बेटा, सुखी राहा. मला बघून आश्चर्य वाटलं बाबा की मी इथे कसा. कारण तुम्हाला चांगलंच माहिती आहे की मी ज्या रस्त्याने जाणं सोडतो तिथे पुन्हा कधी वळून पाहत नाही. नाही बेटा, रस्ते नाही, नाती म्हण. तू जे नातं सोडून देतोस त्याकडे पुन्हा वळून पाहत नाहीस. नाती सोडली आणि तोडली तुम्ही बाबा, कोणी दुसऱ्याने नाही. आणि आज त्याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला विचारायला आलो. माझ्या आणि आशामध्ये कोणी दुसरा नाही बाबा, तुम्हीच उभे राहिला. तुम्हीच आहात जे एका मुलीच्या आणि बापाच्या नात्यामध्ये उभे राहिलात. आज आणखी एक आरोप करायला आलायस माझ्यावर? नाही, विचारायला आलोय की आशा माझी मुलगी आहे, पण तुम्ही माझ्यापासून एक बाप असण्याचा अधिकार हिरावून घेतला का? तुम्ही आशाचं लग्न ठरवलं. मला विचारणं तर दूर, तुम्हाला तर मला सांगणंही गरजेचं वाटलं नाही. अधिकाराचं म्हणशील तर बेटा, ना कोणी कोणाला अधिकार देऊ शकतं आणि ना अधिकार हिरावून घेऊ शकतं.
मी सुद्धा त्यावेळी हाच विचार करत होतो की जर तू आशावर आपला अधिकार समजत असशील, जर तू आशावर आपला अधिकार समजत असतास, तिला आपली मुलगी मानत असतास, तर तिच्या लग्नाला नक्कीच हजर राहिला असतास. दुःख हेच आहे की तू नाही आलास. तिला आशीर्वाद द्यायला सुद्धा नाही आलास तू. हो, मी नाही आलो कारण मला ते लग्न पसंत नव्हते आणि तुम्हाला ही गोष्ट अगदी चांगलीच ठाऊक होती. आणि तुला हे अगदी चांगलंच ठाऊक होतं. चांगलंच ठाऊक होतं की मी काहीही करून आशाचं आयुष्य पुन्हा सावरायचं ठरवलं होतं. मग सावरलत तुम्ही आयुष्य? सावरलत? आशाच्या आयुष्याचा जर गुंता झालाय तर त्यामागेही सोहनलाल तुझंच घर आहे. कालपर्यंत बापाचं कर्तव्य विसरला होतास. कमीत कमी आज तरी बापाचं कर्तव्य पार पाड तू. समजाव पल्लवीला, समजाव की तिने आशा आणि सिद्धांताच्या आयुष्यात येऊ नये. नाही बाबा, नाही, मी असं नाही करू शकत. हे जे काही घडतंय त्याला जबाबदार फक्त तुम्ही लोक आहात. तुम्ही लोक, ज्या मुलीचं कायद्याच्या क्षेत्रात नाव होतं, तुम्ही सगळ्यांनी काय केलं? गुन्हेगारांच्या घरची सून बनवलं तिला. हो बेटा, ही चूक आमच्याकडून झाली आहे. पण विश्वास ठेव, आम्हाला सुद्धा माहित नव्हतं रे. मी काही स्पष्टीकरण ऐकायला नाही आलोय बाबा. उलट हे सांगायला आलोय की आशाचं लग्न एका गुन्हेगाराशी करून देऊन तुम्ही तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. हो, आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याचे जबाबदार तुम्ही तिघे आहात. तुम्ही, आशिष आणि कामिनी देवी. आता मला हे बघायचंय की तुम्ही तिघे मिळून आशाचं आयुष्य सावरता तरी कसं. एक गोष्ट सांग गोविंद, जर तुझे सासरचे आशाची समजूत काढण्यात यशस्वी नाही ठरले तर? असं का म्हणतोस तू? विपुल आशा ऐकेल, ते नक्कीच ऐकेल. आणि तसंही आता तिची स्मृती पहिल्यासारखी कुठे आहे? याचं तुझ्या केशी काय देणं घेणं? देणं घेणं आहे कावेरी, देणं घेणं आहे. अगोदर तिच्या डोक्याचा युक्तिवाद जजलाही मान्य व्हायचा. काय माहित कुठून कुठून पॉइंट काढायची ती. खोटे साक्षीदार तिच्यासमोर साक्ष द्यायला घाबरायचे, कारण त्यांना वाटायचं की ती त्यांचा खोटेपणा सिद्ध करून दाखवेल. पण आजची गोष्ट वेगळी आहे. म्हणजे तुला असं वाटतं की आशामध्ये आता पहिल्यासारखं काही उरलं नाहीये? माझ्या मित्रा, तिचा आत्मविश्वास आणि तिची जिद्द पाहून तर असं नाही वाटत. तिला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नकोस. मला समजतंय विपुल, मला समजतंय की तू बरोबर बोलतोयस. ही गोष्ट मी खरं तर आशासाठी बोलतोय, कारण कालपर्यंत आशा ज्या फाईलच्या आधारे इतकी कॉन्फिडंट होती, तिला स्वतःबद्दल इतका आत्मविश्वास होता, ती फाईल आता तिच्याकडे नाहीये. एक मिनिट, हे प्रकरण यासाठी सुरू आहे ना कारण अजूनपर्यंत आशा जिवंत आहे? अजय आणि आशावर जो हमला झाला होता, जर त्याच्यात अजयच्या ऐवजी आशा मेली असती तर मग हे सगळं प्रकरण संपलेच असतं ना. विपुल दादा, हे काय बोलतोयस तू? बरोबरच तर बोलतोय. मानलं की हे प्रकरण लगेच संपलं नसतं, पण आशाच्या जागी दुसरा वकील आला असता आणि तो माझ्या अंदाजाने आशासारखा हट्टी नसतात, म्हणून त्याला विकतही घेता आलं असतं. काय की जेव्हापासून हे केस क्राईम ब्रांचकडे सोपवली गेली आहे, हे प्रकरण जास्त गुंतागुंतीचं.
आणि मला नाही वाटत की क्राईम ब्रँचवाले अजय आणि आशावर हमला करणाऱ्या माणसाला सोडतील. पण तू हे सगळं मला काय ऐकवतोयस? ऐकवत नाही मी गोविंद, फक्त तुला सांगतोय जे माझ्या सूत्रांनी मला सांगितलं. बरं एक गोष्ट सांग मला, त्या बलराज अरोडाने किती दौलत जमा केलेली आहे? माझ्या अंदाजाने असंच काही 500-700 किंवा 1000 करोडची आसामी तर नक्कीच असेल. आणि हे नको विसरूस की आपण दोघे एकाच ताटात जेवणारे आहोत. मला तर गर्व आहे की इतक्या मोठ्या घराचा जावई आमच्या घरात राहतो. यार विपुल, मी फक्त त्या घरचा एक जावई आहे. जावई, त्यांच्या एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीचा मालक तर नाहीये ना मी. मालक बनू शकतोस त्या घराचा. मी तुला त्या घराच्या जावयाच्या ऐवजी त्या घराचा मालक बनवू शकतो. बस तू मी सांगितलेल्या मार्गाने चालत राहा. बस. रेखा ही भाग्याची. आशिष, बाबा, काय काय चाललंय इथे? मला कोणी काही का सांगत नाहीये? काय झालंय तरी? काय सांगा मला. आंटी, काहीही समजत नाहीये. रोज एक नवी गोष्ट समोर येते. आता तर मला असं वाटतं की आपले डोळे बंद होते आणि आपण काही बघूच नाही शकत. कामिनी बेटा, आपल्यासाठी काही कमी दुःखाची आणि धक्कादायक गोष्ट होती का की आशा चुकून त्या घरची सून झाली आणि ज्या घरच्या जावयाच्या विरुद्ध ती केस लढत होती, ज्याला तिला शिक्षा द्यायची होती. बाबा, पण तुम्हीच तर मला सांगितलं होतं की एक वार त्यांचं लग्न झालं की त्यानंतर याविषयी आशा सिद्धांतशी नक्कीच बोलेल आणि कोणता ना कोणता मार्ग निघेलच निघेल. आणि या व्यतिरिक्त सिद्धांत आशावर प्रेम करतो. त्याने त्याच्या मर्जीने आशाशी लग्न केलंय. बाबा बेटा, त्या सगळ्यातून अजून काहीच निष्पन्न झालेलं नाही. आंटी, हो एक नाही, काही गोष्ट लागोपाठ समोर येत आहेत. आता तर असं समजलंय की पल्लवी सिद्धांतवर एकतर्फी प्रेम करायची आणि म्हणूनच आज ती आशाची शत्रू झालेली आहे. हो बेटा, आणि सोहनलाल मला भेटायला आला होता आणि आपल्यावरती आरोप करत होता की आपण जाणून बुजून आशाचं लग्न एका गुन्हेगाराशी लावून दिलं. जी कायद्याची लढाई लढायची तिला आपण गुन्हेगारांच्या हवाली केलं. बाबा, सोहनलाल कोण लागून गेलेत? कोण लागून गेले सिद्धांतच्या अगेन्स्ट अशा प्रकारचं बोलणारे? कसं बोलू शकतात ते त्याच्याविषयी असं? नाही आंटी, खरं म्हणजे त्यांना सिद्धांतच्या बाबतीत नाही, गोविंदच्या बाबतीत बोलायचं असावं. ज्या घरात एक गुन्हेगार राहतोय त्याच घरात आपण आशाचं लग्न करून दिलं. आशिष, जिथे नातं जुळायचं होतं तिथे जुळलंय. आता प्रश्न असा उरतो की जेव्हा आशा गोविंदच्या विरोधात कोर्टात केस लढेल, त्याला शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, तेव्हा काही ही गोष्ट बलराज अरोडांना सहन होईल? आता काय म्हणणं आहे तिचं? तुझं सिद्धांतशी काही बोलणं झालं? हो, आम्ही तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती तर अजूनही न्यायाचाच पाढा वाचत बसली. महामूर्ख आहे मुलगी. तिने स्वतःचं आयुष्य कुठून कुठे नेऊन ठेवलं हे तिला स्वतःलाही माहित नाही. अजूनही न्यायाचाच जप चाललाय तिचा. आपण तर असा विचार करत होतो की आशाला या घरची सून बनवून आणायचं आणि तिला ही केस संपवून टाकण्यासाठी भाग पाडायचं. पण ती तर हट्टच धरून बसली की जावई बापूंना शिक्षा मिळवूनच देईन. जावई बापूंची ती फाईल आधीच जळून खाक झाली आहे आणि ती फाईल नष्ट करून आपण आशाची ताकद आधीच अर्धी करून टाकली. तिला तर हे माहिती नाहीये की ज्या फाईलच्या बळावर, जिच्या जोरावर ती ही केस लढायला निघाली आहे, ती फाईल आता खाक झालेली. तरीही ती वकील आहे. केस तर तिच्या डोक्यात चालूच राहणार. आणि रितिमा म्हणत होते की जावई बापू किती दिवस इकडे तिकडे फिरत राहतील ना. आता बघा ना,
जावई बापू आपल्या आत्याच्या घरी आहेत आणि रिधिमा इथे. आता तर तसंही आशाच्या समोर सगळं सत्य आलंच आहे की ते या घरचे जावई आहेत. मग काय अर्थ आहे आता जावई बापूंना तिथे ठेवण्यामध्ये? मी समजू शकतो सुहासिनी. रिधिमा म्हणत होती की जर आपण जावई बापूंना इथे बोलावून घेतलं तर. हे बघ सुहासिनी, एकदम असं बोलावून घेणं योग्य नाही ठरलं. हे प्रकरण थोडं थंड होऊ दे. प्रथम आशावर दबाव टाकणं महत्वाचं आहे. जावई बापू तर याच शहरामध्ये आहेत ना, जेव्हा हवं तेव्हा घेऊ बोलावून. पण तिची लक्षणं बघून तर काही असं वाटत नाहीये की ती इतक्या लवकर मान्य करेल. ओ हो, केस सुद्धा आजच नाही ना सुरू होत आहे. बघूया कशी नाही मानत, बघूया. ती या घरात आलेली आहे, या घरची सून झालेली आहे. तिला मनवण्याचे, तोडण्याचे, भाग पाडण्याचे बरेच मार्ग खुले आहेत. बघू काय करते आता ती. आता आपण आणखी वाट नाही बघू शकत. ही केस लवकरात लवकर संपवायला हवी आपण. काय माहित किती खरं खोटं बोलून पल्लवीला सांभाळण्याचा प्रयत्न करतोय आपण. रेखा ही भाग्याची. गायत्री, गायत्री, गायत्री. काय झालं पप्पा? बाळा, एक ग्लास पाणी घे. आता आण. आणि तुझी मम्मी कुठे आहे? जरा बोलव तिला. हं. बाबांना भेटायला गेला होतात ना? हो, त्यांना विचारणं गरजेचं होतं की काय त्यांना आशाचं आयुष्य अशा प्रकारे सुखी करायचं होतं. आणि आजही त्यांच्याकडे माझ्या प्रश्नाचं काही उत्तर नव्हतं. त्यांची उत्तरं आपल्या पल्लवीचं सुख तर परत नाही आणू शकत. पण मी पल्लवीच्या सुखाशी तडजोड मुळीच नाही होऊ देणार. गायत्री, आनंद बाजारात नाही मिळत की जा आणि विकत घेऊन ये. पल्लवी चुकीच्या ठिकाणी आनंदाची अपेक्षा धरून बसली. तिला समजाव की तिने आपल्या करिअरकडे लक्ष द्या. करिअर तर तिचं होईलच हो. आता तरी महत्वाचं हे आहे, पल्लवी विजयवर प्रेम करते आणि तिला तिचं प्रेम मिळायलाच हवं. गायत्री, तुला सुद्धा तीच चूक करायची जी त्या लोकांनी केली. जर तू पल्लवीला थांबवण्याचा प्रयत्न नाही केलास तर तिची अवस्था पाहून रडण्यासाठी तुला अश्रू सुद्धा कमी पडतात. आज तिचे अश्रू पुसण्यासाठी काही उपाय आहे का तुमच्यापाशी? उद्याचं तर उद्याच बघता येईल. पण आज पल्लवीला सावरण्याचा दुसरा कुठलाच उपाय नाहीये, कारण ती विजयला कधीच विसरू नाही शकणार. वेडेपणा आहे हा, आणि काही नाही. आणि तुलाही तिच्या या वेडेपणात तिला साथ द्यायची. बाबा सुद्धा हेच म्हणत होते की आपण पल्लवीला समजवलं पाहिजे. आशा आणि विजय आता पती-पत्नी आहेत. तुम्ही त्यांना हे नाही विचारलं की आपल्या पल्लवीच्या बाबतीत त्यांनी इतकी फसवणूक का केली? त्या लोकांनी आशाला सुखी करण्याच्या नावाखाली जिचं आयुष्य चक्रव्यूहात अडकवून टाकलं. आणि तूही पल्लवीला समजवण्याच्या ऐवजी तिला त्याच रस्त्यावर ढकलतीयस. तुम्ही हे असं का बोलताय? मला तर काही समजतच नाही. तुला जिजूंना शिक्षा मिळवून द्यायची हे कळल्यानंतर की जिजूंच्या हातून एक खून झालेला आहे. जर तोच खून माझ्या हातून झाला असता तर तेव्हा तू काय केलं असतं?